सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। 10 वर्ष कृषी मंत्री असताना सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी शरद पवारांनी काय केलं? अमित शहांचा शरद पवारांना सवाल। आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था। महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है? अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाही, शरद पवार यांचा थेट हल्ला। देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित, पवारांचा शहांना सल्ला। आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिचुकाचा आहे। सगळं म्हणलं तरी काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही। शहांकडे जमाल गोट्याचं औषध, भल्या भल्यांचा आजार ठीक होतो। अमित शहा मुंबईत आल्यानं काहींच्या पोटात दुखतंय, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है। काल म्हणाले अमित भाई की झाड की पत्ती है, त्या झाडाला त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराडवर बीड जिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरू। उपचाराचा आजचा दुसरा दिवस, कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, धस यांची मागणी। तपास एलसीबी कडे देण्यात यावा। एलसीबी ला हँडओव्हर करताना सुद्धा मी एसपी साहेबाला एक विनंती केली, एलसीबी चे जे प्रमुख आहेत शेख कोण यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे। महादेव मुंडेंच्या हत्ये दिवशी वाल्मिक कराडच्या मुलांचे तपास अधिकाऱ्यांना 150 कॉल्स। सुरेश धसांचा सुशील कराड आणि श्री कराडवर गंभीर आरोप, तपास परळी पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी। या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। बापू आंधळे हत्या प्रकरणातील महादेव गित्तेंचा व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट, वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला, महादेव गित्तेंचा व्हिडिओतून आरोप।